आदाब नाजरीन, मैसूर 24 न्यूज चैनल में आपका स्वागत है। मैं सैयद आसिम अहमद एक नई खबर के साथ। जिन हजरात की जानिब से ये सुन्नत इब्राहिमी का इंतजाम किया है उनकी तरफ से शर्फ कबूल अता फरमा। और साहब जिसे हमें इनको कामयाबी दिलाए थे, इस साल इस मरतबा वो नाकाम रहे। बहरहाल हमारे इस हल्के के साबिक एमएलए साहब इनकी आज सालगिरह है। अल्हम्दुलिल्लाह आज जो कैंप नज़र आ रही है इंतजाम तो अल्हम्दुलिल्लाह सही है और आप मास्क का भी खास ख्याल रखें। आज का मकसद क्या है? नहीं, आज का नहीं, ये हमारे अज्जूगर को एक 11 साल से सुन्नत इब्राहिम कराते आ रही। आज स्पेशल क्या कहता हमारे वासु साहब का जन्मदिन है। इस मौके पर हमें एक 25 तारीख को डेट रखना है और बोल को एक तय कर को सुन्नत इब्राहिम तो होती आ रही है, इंशाल्लाह करते रहेंगे। आज एक वासु साहब का जन्मदिन के मौके पर हमारे मैसूर के सरखाजी साहब और वासु साहब और मैं डिप्टी मेयर आफ्ताब बेग साहब, इसके अलावा भी कुछ कर रही है? इसके अलावा भी आज बहुत से प्रोग्राम आए उनके मुसलमानों के ताल्लुका से ये रखवाई उन्होंने बहुत उधर प्रोग्राम और शाम तक ही उनके प्रोग्राम से। सर खाली ये एरिया के वास्ते मखसूस ये है क्या भी नहीं जी, सबको आम के वास्ते सुन्नत इब्राहिम का इंतजाम पहले ऐलान कर चुके थे। जी जी। अभी कितनी तादाद कितनी है सर? अभी एक 100 के ऊपर है। 100 के ऊपर आज इंशाल्लाह पूरे होती इंशाल्लाह। डॉक्टर साहब हमारे मौजूद ही उन्होंने आज कहते करती पूरिया को करेंगे, 100 के ऊपर कहते जाते हत्या को भी करेंगे। शोल भाई अभी ये जो एरिया है कांतराज का जो एरिया है उसके अलावा ये वार्ड से छोड़कर दूसरे जगह से भी सबके सब शांति नगर, गोसिया नगर, उदयगिरी सब आए। जरूरतमंद बचे ही जरूरतमंद जत्ते ही पांडापुर से भी आ गए। अच्छा, पांडापुर से भी पांडापुर से भी आते पूरे आ गए। अज्जू खान हमारे जी डॉक्टर साहब सुन्नत इब्राहिम में अल्हम्दुलिल्लाह कई सालों से मैंने देखा है आपको। मैसूर ही नहीं मतलब डिस्ट्रिक्ट के अतराफ से भी लोग आते हैं आपके पास। आज जो खिदमत का मौका मिला है क्या कहना चाहिए? खिदमत 22 साल से कर रहा हूँ जी। ये कमेटी से 12 साल हो गया जी। 13वां साल मतलब ये इसी से अच्छा कंटिन्यू हो रहा है काम? कंटिन्यू हो रहा है। अच्छा, अब तक कितने साल से कर रहे हो आप? 22-23 साल हो गया। और मौजूदा हालत में जो सेकेंड लहर शुरू हुई है कोरोना का, हमारी कौम में पहले भी बेदारी नहीं थी, अब भी नहीं दिख रही है, उसे क्या कहने का? बेदारी लाना पड़ता है जी, सुनते नहीं जी, जरा ख्याल रख के करना पड़ता है। और ये मखसूस सुन्नत इब्राहिम की उम्र कुछ रहती है?
मुंह वैसे क्या भी नहीं है, लेकिन जरा देखभाल ही कर लेते बच्चा, छोटे बच्चा को रखना ज़्यादा बहुत पास से देख लेते। नहीं, कई बच्चों को पैदाइश के बाद ही कर देते हैं, कई बच्चों को बाद में करते हैं। कभी भी कर सकते हैं, कौन सा अच्छा है? बोलना होता है डिपेंड अपॉन कैसे अपन अच्छा 19 रोज को शुरू करते हैं। अच्छा बड़े होते कि अब जो कन्वर्ट होते हैं उनको भी करते हैं 25, 30, 40 साल तक, आखिर तक 40 साल तक भी कर सकते हैं, अभी भी कर सकते हैं। कभी भी कर, उम्र का कोई खैर नहीं है। अच्छा सर, ये आप जो बोल रहे हैं 22 साल से बोल कर रहे हैं, कई मुस्तहक लोगों को इस जरूरत पड़ती है, क्या ऐसे कैंपों की जरूरत है? जरूरत है जी एक बार 13 साल 14 साल को रहती खराब करते रहते, कुछ होता उनको ये नहीं रहता। जी सर, ऐसे कैंपा में आके जरा सहूलत होती है ना, उनको जो करा के लेके जाते हैं। एक बच्चा 15 साल हो गया था खराब नहीं रहता, सहूलत नहीं है, ऐसा भी हुआ है। हाँ, माँ बाप करे सहूलत नहीं है, ये नहीं है करके बोल के ये रहता। अच्छा, एक सुन्नत इब्राहिम में कितना वक्त लगता है सर? 2 मिनट 3 मिनट घंटे में 30 बच्चा करता हूँ एक्सपीरियंस के हिसाब से। अच्छा वेरी गुड। में 30 बच्चा तो उसके बाद आप वालिदैन को बोल देते हैं कि फला फला करना है, बोल देते हैं पूरा, उसके बाद इंस्ट्रक्शन फॉलो करके उनको अनाज वगैरह के बारे में। वो भी देती है। सर एक वक्त में इतनी तादाद जो है, इससे पहले आप करके हैं क्या सर? मैं 180 बच्चों को करके हूँ एक ही वक्त में। हाँ सर, हम जानना चाहते हैं जिस तरह हॉस्पिटल में जिस तरह मतलब बहुत ही अच्छी तरीके से, यानी कि हर चीज़ टैबलेट्स वगैरह देखो और उनको एक रकम का तसल्ली रहती है माँ बाप को, इसी तरह की सेम तसल्ली यहाँ पे भी आप दे सकती हैं क्या माँ बाप को? टैबलेट सब देते हैं जी, इंस्ट्रक्शन बोल के जाते हैं तो कर लेते हैं। बुजुर्ग के ज़माने से जो करके आ रहे हैं वो सुन्नती तरीका करते हैं हम। दूसरी का सर्जरी में कैटराइजेशन करते हैं, बर्न करते हैं, जला रगम को सब जला देते हैं, हमें क्या भी नहीं। वो सुन्नती तरीके जो पहले करते थे वही रकम से करते हैं, गाड़ी का चमड़ा चेक करके अप्लाई करके बैंडेज करके भेज देते हैं। आपका नाम क्या है? अस्मा। कहाँ से हैं आप? मंडिया से। ये सुन्नत इब्राहिम का जो कैसा मालूम हुआ आपको यहाँ करा रही हूँ? इधर हमारे अम्मी के घर को आए थे, जी। ये सुन्नत करा रही तो मालूम हुआ जी। इससे हमारे बच्चे को क्या नाम बच्चे का? बच्चे का नाम जीशान। जीशन। क्या उम्र है बच्चे की? 7 साल। 7 साल। तो अब ये सुनते ही आपको ये कराना बोल के ये बच्चे की स्कूल का क्या है? बच्चे को अभी स्कूल स्टार्ट नहीं हो पाई ना, इसके अव्वल करा देंगे। तो अब ये सही मौका समझ कर इसका एक फायदा उठा रहे हैं, क्योंकि यहाँ के इंतजाम वगैरह तसल्ली है आपको। आपका नाम है? चाहत तबस्सुम। कहाँ से हैं आप? चन्नपटना से। माशाल्लाह। तो यहाँ पे मैं जैसा सुना मैसूर के अलावा दूसरे मुकामात पे भी यही बोल को आप जैसा ये मेरी बहन मंडिया से ही, तो आप चन्नपटना से ही। आपके बच्चे अम्मी का ये गांव हमारे अम्मी का, इधर हमारे अम्मी के घर में आए तो अम्मी बोले ऐसा हमें सुने सुन्नत इब्राहिमी चल रही बोल जी। तो ये सही बस ना, स्कूल भी नहीं है, बिल्कुल बिल्कुल। सीजन भी अच्छा है, इसीलिए करा। माशाल्लाह। क्या नाम बच्चे का? फैजान खान। उम्र है? 4 साल। बहुत बहुत शुक्रिया। शुक्रिया। नमरूद कहाँ वाले आप? ढोसा नगर वाले। तो ये मैं देखो आप आपके जो बाजू बैठी उन्होंने बाहर से सब आगो ही आप हौसला नगर से कैसा मालूम होता नया है करा रही ऐसा करा रहे हैं तो मालूम हुआ से देखते हो। नहीं कौन बोले? मोहम्मद इब्राहिम। हाँ मतलब वो पॉम्पलेट वगैरह आया या फोन में मालूम हुआ? नहीं हम जात था किसको जात नहीं लगे। ओके। हाँ कितने बजे आए आप यहाँ? 8 बजे। 8 बजे आ गए। तो आज आपके बच्चे का आई है क्या? क्या उम्र बच्चे की? ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಲಿ ಬಹಳ ಇದು ಪವಿತ್ರವಾದ ಇದು ಅದಕ್ಕೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 9 ಗಂಟೆಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ರು, ನಿಮಗೆ ಬಹಳ ಇಷ್ಟ ಆಗ್ತಾ ಇದ್ರು. ಏನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟ? ನನಗೆ ಮೊದಲನೇ ಸಾರಿ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬ ಮೊದಲನೇ ಸಾರಿ ನಾನು ಯಾವತ್ತೂ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತರು ಮತ್ತೆ ನಮ್ಮ 2 ಬ್ಲಾಕ್ ವೆಲ್ ವಿಷರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಸೇರಿ ಈ ಸಾರಿ ಏನಾದರೂ ಜನರಿಗೆ ಉಪಯೋಗ ಆಗುವಂಥದ್ದು ನಿಮ್ಮ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಮಾಡ್ತೀನಿ. ತದನಂತರ ನಾನು ಒಪ್ಪಂದದ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಯತೀಂದ್ರ ಅವರು ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ರು. ಬ್ಲಡ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಬೇಕಿತ್ತು, ಇನ್ನೊಂದು ಹೆಲ್ತ್ ಚೆಕಪ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಅನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ರು. ಅದು ಅವ್ರಿಗೆ ಬೆಂಗಳೂರಿಂದ ತೊಂದರೆ ಆಯಿತು ಅಂತೇಳಿ ಮುಂದುವರಿಸಿ ಅವರು ಈಗ ಪವಿತ್ರವಾದಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬೆಳಿಗ್ಗೆ 9 ಗಂಟೆಗೆ ಶುರುವಾಗಬೇಕಾದದ್ದು ಇಷ್ಟೊತ್ತು ಇದು ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಬಹುಶಃ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವ್ರಿಗೆ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಬಹುಪ್ರಿಯ. ಈಗ ತಾನೇ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಿದ್ರು, ಯಾರು ನಮ್ಮ ಸುಯಲ್ ಬೇಗ ಹೇಳ್ತಿದ್ರು, ಅವರು ಭಾಳ ಆತ್ಮೀಯರು ಅಂತ ಹೇಳಿ. ಅದಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಏನು ಹೇಳುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರ ಸುಪುತ್ರ ಶಾಸಕರಾದ
ಮುಸ್ಲಿಂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾದ ಸಂದರ್ಭ ಹುಟ್ಟಿದ ನಂತರ ಅದರಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ ನಂತರ ಅವರಿಗೆ ಈ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದು ವಿಶೇಷವಾದಂಥ ಧರ್ಮದ ಒಂದು ಭಾಗ. ಆದರೆ ಸೈಂಟಿಫಿಕಲಿ ಇಟ್ ಈಸ್ ವರ್ಲ್ಡ್ ವೈಡ್ ಇಟ್ ಇಸ್ ಬಿನ್ accepted. Scientifically it is been proved. क्या डॉक्टर साहब क्या बोलिए? ಅದರಿಂದ ಇವರು ಡಾಕ್ಟ್ರು ಅಲ್ಲಿಯೂ ಡಾಕ್ಟ್ರು ಇದ್ದಾರೆ, ನಮಗಿಂತ ಚೆನ್ನಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಮ್ನಲ್ಲಿ ಇದು ಧರ್ಮ ಅಂತೇಳಿ ಮೊದಲಿಂದ ಭಾಳ ವಿಶೇಷವಾದಂಥ ಒತ್ತನ್ನು ಕೊಟ್ಟು ಮಕ್ಕಳು ಧೈರ್ಯವಾಗಿ ಅವರೇ ಸ್ವತಃ ಪ್ರೇರಣೆಯಿಂದ ಕುಳಿತಿದ್ದಾರೆ. ಭಾಳ ಸಂತೋಷ. ತಡವಾಗಿದ್ದಕ್ಕೆ ನನ್ನಿಂದ ಕ್ಷಮೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಆಯಿತು, ಭಾಳ ಸಂತೋಷ ಇದೆ. ಇವತ್ತು ವಾಸು ಸರ್ ಅವರ ಅಭಿಮಾನಿಗಳು ಮತದಾರರು ಅವರೇ ಸ್ವಯಂ ಪ್ರೇರಿತರಾಗಿ ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಿರೋದು. ವಾಸು ಸರ್ ಅವರು ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಜನಪ್ರಿಯರಾಗಿದ್ದಾರೆ, ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಜನರ ವಿಶ್ವಾಸನ ಗಳಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ಇದರಿಂದ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಮತ್ತು ಇಲ್ಲಂತೂ ಈ ವಾರ್ಡ್ನಲ್ಲಿ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು ಹೆಚ್ಚಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಅವರ ಒಂದು ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ವಿಶೇಷವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಕೂಡ ಕೂಡ ಒಂದು ದಿವಸ ಇಟ್ಕೋಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಅದರ ಭಾಗವಾಗಿ ಮಾಡ್ತಿರೋದು. ಇಲ್ಲಿನ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು ಹೇಗೆ ಅವ್ರ ಪರವಾಗಿ ನಿಂತಿದ್ದಾರೆ, ಸಂಪೂರ್ಣ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಸರ್. ಆಸ್ ಎ ಡಾಕ್ಟರ್, ಆಸ್ ಎ MLA, ಇನ್ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಸಿಚುವೇಶನ್ ಕೊರೋನಾ ಬಗ್ಗೆ ಏನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಾ ಸರ್? ಈಗ ಕೊರೋನಾ 2ನೇ ವೇವ್ ಬರ್ತಾ ಇರೋದಂತೂ ಸ್ಪಷ್ಟ ಆಗ್ತದೆ. ದಿನೇ ದಿನ ಕೇಸ್ಗಳು ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಬಹಳ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಇರಬೇಕಾಗತ್ತೆ. ಮುಖ್ಯವಾಗಿ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ತಗೋಬೇಕು. ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಆದಷ್ಟು ವ್ಯಾಪಕವಾಗಿ ಎಲ್ರಿಗೂ ಕೊಟ್ಟರೆ ಖಂಡಿತ ಸೆಕೆಂಡ್ ವೇವ್ ಬರೋದನ್ನು ತಡಿಬೋದು. ಸರ್ಕಾರ ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾದ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಆದರೆ ಸರ್ಕಾರ ಬಹಳ ನಿಧಾನ ಮಾಡಿದೆ. ಇಷ್ಟೊತ್ತಿಗಾಗಲೇ ಬಹಳಷ್ಟು ಜನಕ್ಕೆ ನಾವು ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಮಾಡ್ಬೋದಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಯಾತಕ್ಕೂ ಸರ್ಕಾರ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ನಿಧಾನ ಮಾಡಿದ್ರಿಂದ ಇವತ್ತು 2ನೇ ಅಲೆ ಈಗಾಗಲೇ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಮತ್ತು ನಮಗೆ ಈಗ ಟೈಮ್ ಕಮ್ಮಿ ಇದೆ. ಈಗಲಾದ್ರೂ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ, ಬರೀ 60 ವರ್ಷದ ಮೇಲವರಿಗೆ ಅಥವಾ 45 ವರ್ಷದ ಮೇಲೂ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿರೋರು ಮಾತ್ರ ಅಂತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೂ ಕೂಡ, ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೂ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಸಿಗೋಂಗಾಗಬೇಕು. ಮತ್ತು ಪ್ರೈವೇಟ್ನಲ್ಲೂ ಕೂಡ ಸಿಗೋಂಗೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ಜನಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಯಾರ ದುಡ್ಡಿರುತ್ತೆ ಅವ್ರು ಹೋಗಿ ಹಾಕಿಸ್ಕೊತಾರೆ, ಯಾರ ದುಡ್ಡಿಲ್ಲ ಅವ್ರು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೆ ಹೋಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೂ ಕೂಡ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕು. ಸರ್, ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ವಿವೇಕಾನಂದ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ 27 ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೊರೋನಾ ಬಂದಿದೆ. ಶಾಲೆನ ಲಾಕ್ಡೌನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮೈಸೂರು ಬೆಂಗಳೂರು. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ 2ನೇ ವೇವ್ ಬರ್ತಿರೋ ಸಮಯದಲ್ಲಿ ಶಾಲೆಗಳನ್ನ ತೆಗೆಯೋದು ಸೂಕ್ತ ಅಲ್ಲ, ಬಹಳ ಅಪಾಯಕಾರಿ. ಯಾಕೆಂತಂದರೆ ಮಕ್ಕಳುಗಳಿಗೆ ಅವರು ಯಾವುದೇ ಮುನ್ನೆಚ್ಚರಿಕೆ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಪಾಲಿಸುವಂಥದ್ದು ಬಹಳ ಕಷ್ಟ ಇರುತ್ತೆ. ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ಕೊಟ್ರು ಪಾಪ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ. ಅವರು ಒಬ್ಬರನ್ನೊಬ್ಬರು ಮುಟ್ಕೊಳ್ಳೋದು ಅದೆಲ್ಲ ಜಾಸ್ತಿ ಇರುತ್ತೆ. ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ಸ್ ಅವ್ರ ಮಧ್ಯೆ ಜಾಸ್ತಿ ಇರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಬಹಳ ಬೇಗ ಹರಡ್ಬಿಡ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ. ಹಾಗಾಗಿ ಸ್ಕೂಲು ಮತ್ತು ಕಾಲೇಜ್ಗಳನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಡೆಸದೇ ಇರೋದು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯದು. जो सुन्नत इब्राहिम के बारे में जो हमारे शेख साहब जो अपना ये एक जो फंक्शन कर रहे थे, ये इसके बारे में बोल रहे थे. लेकिन आज वासु साहब का जो जन्मदिन है ये हमने मालूम नहीं था. इधर आने के बाद मालूम हुआ. अल्लाह ताला इनको आने वाले दिनों में इंशाअल्लाह इनको एक MLA फिर बना दे और मिनिस्टर बना देगा. तो हमारी गुजारिश है. ऐसा हमारे इकंदरा साहब भी आए हुए हैं, उनको जो है अल्लाह ताला जैसे राकेश सिद्धरामैया साहब थे ऐसी ताकत देखो. इंशाअल्लाह उनको मिनिस्टर बनाएगा. हमारी गुजारिश है. शुक्रिया.